संत एकडात ही सगळी काही आहे. म्हणजे हे जे लोक होते हे इथं काय येत होते, कशासाठी येत होते लक्षात घेण्यासारखं आहे. श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी. परंतु श्री विठ्ठल त्यांना कळलेला होता. का कळलेला होता? ते आत्मसाक्षात्कारी होते. ते आत्मसाक्षात्कारी होते म्हणून परमेश्वराचं तत्व हे सगळ्या जगाला सांगत होते, सगळ्यांना सांगत होते. किती लोकांनी ते ऐकलं? ते ऐकलंच नाही. का नाही ऐकलं? कारण का? ते समजून घेणारी त्या काळामध्ये असे लोक नव्हतीच. म्हणून त्यांना कधी त्यांनी मानलं नाही, त्यांना कधी जवळ घेतलं नाही आणि ते अनवाणी हिंडत होते आणि देवाचं सगळं शास्त्र सांगत होते. मग आता परमेश्वर काय? तेच हे शास्त्र आहे. परमात्म्याचा अर्थ काय? परमेश्वर काय? अहो सगळीकडे तो अगदी भरून उरलेला आहे वगैरे. म्हणजे काय? आपल्या काही लक्षात येते? तो निर्गुण आहे, निराकार आहे. म्हणजे काय? आपल्या पुढे काही येत नाही. त्याचं वर्णन असंही केलं गेलंय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाशक्ती म्हणजे परमात्मा. अनंत कोटी म्हटलेला आहे. म्हणजे आपण ज्या पृथ्वीवरती आहोत अशा असंख्य पृथ्व्या, ग्रह, तारे याच्यावरती त्याची ज्याची महासत्ता आहे असा परमात्मा. तो मला अनुभवायचा आहे, तो मला प्राप्त करायचा आहे, तो मला जाणायचा आहे. कसं शक्य? अहो आपलं अस्तित्व केवढं आहे. या संपूर्ण ब्रह्मांडाचा सगळा सत्ताधीश असा परमात्मा, त्याला मला जाणायचंय. आपण एका पृथ्वीवरील, एका देशामधील, एका राज्यामधील, एका जिल्ह्यामधील, एका तालुक्यामधील, एका गावामधील, एका गल्लीमधील आणि एका घरामधील आपलं अस्तित्व केवढं आहे. आणि तो ब्रह्मांडाचा अधिपती. आता मला सांगा त्याला मला कसं जाणता येईल? म्हणजे मानवाला डोकं एवढं, त्या डोक्यामध्ये बुद्धी. या बुद्धीने तो अनंत कोटी जाणता येईल का? लक्षात घेण्यासारखं आहे. विचाराने तो समजेल का? मनाने त्याचं काही आकलन होईल का? अहंकाराने तर मुळीच नाही. मग अशा या अनंत कोटीला मला जाणायचंय. कसं जाणणार? तो जाणता येतो केवळ आत्म्याने. आत्म्याने परमात्मा जाणता येतो. म्हणून आत्म्याला प्रकाश मिळाला पाहिजे. इतकं सोपं करून सांगितलेलं श्रीमानाने. अत्यंत सोपं लागेल. कसं हे शक्य आहे? त्यांनी इतकं सोपं सांगितलेलं आहे. जसा हा प्रकाश आहे, या प्रकाशामध्ये कोण कुठे बसलेले सगळं दिसतं. परंतु या ठिकाणी जरा अंधार राहिला असता तर आपल्याला कळलं नसतं कोण कुठे बसलेला आहे. पण प्रकाश आल्याबरोबर अंधार पळाला. अंधार नाहीसा होतो. अंधाराला सांगावं लागत नाही की पळ बाबा. घरातला स्विच ऑन केल्यावर लख प्रकाश, अंधार गेला. किती वेळ लागतो? पॉइंट 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 काही सेकंद. बस तसंच आहे तुमच्या आमच्या आत्म्याला अज्ञानाचा अंधार. आणि म्हणून त्या ठिकाणी फक्त आत्म्याला प्रकाश मिळाला पाहिजे. त्या ठिकाणी शिल्लक राहतं. अज्ञान गेलं, शिल्लक राहिलं ज्ञान. तेच ज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार. किती वेळ आहे? समर्थ रामदास स्वामींना त्यांच्या शिष्यांनी हाच प्रश्न विचारला होता की स्वामी साक्षात्कार मिळण्यासाठी किती वेळ आहे? त्यांनी हेच उत्तर दिलं होतं, तत्क्षण तत्क्षण. एक क्षणाचा होता. तुम्हाला प्रकाश मिळाल्यावरती ज्ञानप्राप्ती झाली. बस आज या क्षणी तो प्रकाश इथंच तुम्हाला प्राप्त होणार आहे. फार मोठी घटना तुमच्या आयुष्यात घडते आहे. आज तुम्ही या कार्यक्रमासाठी आलेला नाही. अनेक जन्म तुमचा आत्मा या क्षणाची वाट पाहत होता. तो तुमच्या आयुष्यातील हा महत्वाचा क्षण आहे. कित्येक जन्म, पूर्वजन्माचं सुकृत आज या क्षणी फळाला येणार. ही मोठी घटना आहे तुमच्या जीवनात, फार मोठी घटना, हे लक्षात घ्या. आणि म्हणून पूर्वजन्माचं सुकृत आहे. एवढी मोठी या गावाची, शहराची लोकसंख्या असेल, किती लोक आली, एवढेच का आले? पूर्वजन्माचं सुकृत. अनेक जन्म घ्यावे लागतील तेव्हा क्षणी. आणि म्हणून साधू संतांना, ऋषी मुनींना हे तत्व कळलं होतं, माहिती होतं. म्हणून त्यांनी ते प्राप्त केलं. ते आत्मसाक्षात्कार, आत्मतत्व, ते आज आपल्याला मिळणार. फार मोठी घटना आहे तुमच्या जीवनामधली. अहो हे सगळं सांगितलंय त्यांनी 750 वर्षापूर्वी, सगळं संतांनी. मगाशी जे उल्लेख केला सगळ्यांनी सांगितलेला आहे. परंतु त्यांना आपण मानलं नाही, ते समजलं नाही.
ते कळलं नाही. कदाचित त्या काळी आपली बुद्धी मानवाची एवढी प्रगल्भही नसेल. होते कोण? आपलेच पूर्वज होते, त्यांना ते समजलं. परंतु आज निश्चित तुम्हाला हे समजणार आहे, आज निश्चित हे प्राप्त होणार आहे. मगाशी सांगितलं यांनी की जगातील 150 देशामध्ये हे चाललेलं आहे. आता विचार करा, या देशामध्ये शास्त्रज्ञ आहेत, बुद्धिवादी आहेत. हे लोक नुसती प्रवचन ऐकून देव मानणारे नाहीत, ते म्हणतील सिद्ध करणारे आहेत. पाप दाखवणे तर श्राद्ध कर, सिद्ध करणारे. वैज्ञानाच्या कसोटीवरती हा सहयोग त्यांनी घासून पुसून पाहिलेला आहे आणि लक्षात आलं की हा सहयोग असा अनुभवण्यासारखा आहे. आणि म्हणून पुस्तक लिहिलं, पुढच्या महिन्यात हमखास रद्दीच्या दुकानात सापडेल. ज्ञानेश्वरीने सापडायची. कारण का? ती लिहिली कुणी? परतत्वाचा स्पर्श झालेल्या एका योग्याने ती लिहिली आणि म्हणून ती चिरंतन आहे. आत्मसाक्षात्कारी जीवाने ती लिहिली. आत्मसाक्षात्कारी जीव जे काही तयार करेल, निर्मिती करेल, ते चिरंतन राहतं. कारण परमात्म्याच्या कृपेतून ते त्याच्यामध्ये उतरलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मोठी घटना ही आहे की तुमच्या जीवनामध्ये आज तुम्हाला ही प्राप्ती होणार आहे. प्रत्येक साधू संतांनी हे सगळं सांगितलेलं आहे, पण ते कधी समजलंच नव्हतं. अहो, शिर्डीचं साईबाबांचं उदाहरण घ्या. आदिगुरु दत्तात्रयांचं अवतरण. त्या शिर्डीमध्ये जेव्हा ते बाबा होते तेव्हा लोक त्यांना भिक्षाही घालत नव्हते. पण आदिगुरु दत्तात्रयाचं अवतरण, त्याकडे लोकांनी त्यांना ओळखलं नाही. त्यांचं अवतरण कार्य संपलं आणि आज त्या ठिकाणी करोडो लोक जातात आणि अब्जावधी रुपये टाकतात. त्याकडे समजलंच नाही ते कशासाठी आले होते. बाबा म्हणायचे आणि त्याच्याकडे लोक जायचे. काय म्हणायचे की बाबा मी गरीब आहे, ठीक आहे बाबा आशीर्वाद, धनवान हो, गाड्या भरभरून धन मिळेल, घे. बाबा मला मुलबाळ नाही, ठीक आहे तुझ्या घरी गोकुळ नांदेल, त्यांचा आशीर्वाद, भलं सगळं. परंतु ते म्हणायचे शिर्डीचे साईबाबा की मी कशासाठी आलो? भाऊ, जे देण्यासाठी आलो ते मागणारा कोणीच आला नाही. कोणी मागितलं काय द्यायचं होतं त्यांना? हेच द्यायचं होतं, आत्मतत्व, आत्मसाक्षात्कार. लोकांनी ते कधी मागितलंच नाही, हे लक्षात घेण्याचं आहे. आज परमपूज्य श्रीमातांनी जगामध्ये हा सहयोग जो दिला आहे तो केवळ अशा भाग्यवान लोकांना तो प्राप्त होतो आहे की ज्यांना ती समज आहे. तो हा सहयोग आहे. ते तत्व आज तुम्हाला इथं प्राप्त होणार आहे. मोठी घटना तुमच्या जीवनातली आहे, हे लक्षात घेण्यासारखं आहे. अहो, जसं एखाद्या मोठ्या झाडाखाली बघितलं आपण, एखादं बी उचलून मी सांगितलं की या बी मध्ये हे झाड लपलेलं आहे, हे परमसत्य आहे, पण अव्यवहार्य वाटेल. तसंच तुमच्या आमच्या आतमध्ये परमेश्वराने एक बी असं ठेवलेलं आहे, टाकलेलं आहे. त्याला फक्त अनुकूल वातावरण मिळालं पाहिजे, त्याचा चैतन्य वृक्ष होतो. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे, हे लक्षात घेण्याचं. सगळ्यांचं तत्व हेच होतं. आणि हे सगळं प्राप्त झाल्यानंतर हे कशासाठी करायचं? फायदे काय याचे? पहिली मोठी गोष्ट की आपला परमेश्वराशी संबंध जोडला जातो, आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो. अध्यात्मामध्ये थोडंफार ज्ञान असलेल्या माणसाला जरूर विचारा, महाराज आत्मसाक्षात्कार मिळेल का मला? आणि तुम्हाला मिळालेले आहे का? ते म्हणजे कुठे मिळतो सांग मला एकदाच. परमेश्वराशी तुम्ही जोडले जाता, कनेक्टेड. आत्मसाक्षात्कार, आत्मबोध प्राप्त होतो. लक्षात. दुसरं महत्वाचं असं की आपल्याला संतुलन प्राप्त होतं. संतुलन म्हणजे मध्यात असणं, कोणतीही टोकाची अतिची भूमिका नाही. आपल्याला संतुलन मिळाल्याबरोबर आरोग्य प्राप्त होतं, बॅलन्स. आरोग्य प्राप्त झालं, दीर्घायुष्य मिळतं. मनुष्य असंतुलित झाला, रोगाला बळी पडतो, अल्पायुष्य ठरतो. संतुलन कोणत्याही योगामध्ये नाही, सहज योगामध्ये आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, आपल्यामध्ये परिवर्तन निर्माण होतं. परिवर्तन, बदल. काय बदल होतो? पूर्ण बदल. एखादा मनुष्य इतका संतप्त रागीत असतो, तो शांत होतो, संयमी होतो, आनंदी होतो, नम्र होतो, प्रेमळ होतो. कशामुळे? आतल्या प्रकाशामुळे. आपल्याला वाटतं तो नाटक करतो. पूर्ण परिवर्तन. एवढंच नव्हे, आश्चर्य वाटेल, पूर्णपणे मनुष्य व्यसनमुक्त होतो. घेतलं बदल आहे, पूर्ण व्यसन.
अगदी काय असेल, तंबाखू, बिडी, काळी, गुटखा, फाटका, दारू, काय असेल ते, इच्छाच होणे. उपदेशाने माणूस बदलतो याच्यावरती आमचा विश्वास नाही. आतला बदल झाला पाहिजे, तो होतो. आता तुम्ही पाहिलं, तुमच्यापर्यंत पत्रकं वाटण्यासाठी आलेले सगळे युवा मंडळी, मुलं पूर्णपणे निर्व्यसनी, कुठलंही व्यसन, याची खात्री याच्यामध्ये आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे. पूर्ण बदल होतो. एवढंच जरी आम्ही सांगितलं की शाळा कॉलेजेसवरती कार्यक्रम घेतले, तिथल्या शिक्षकांना, प्रिन्सिपलना आम्ही सांगितलं, ज्या शाळेचा निकाल 60-70% होता, तिथं त्याला सांगितलं की मुलांना अभ्यासाला बसण्यापूर्वी फक्त 5 मिनिटाचं ध्यान घ्या, मेडिटेशन. आणि काय होतं पहा, वर्षाखेर दररोज घ्या आणि मग अभ्यासाला सुरुवात करा. वर्षाखेरीच असं आढळलं, शाळेचा 100% निकाल, मुलांची गुणवत्ता सुधारली. हा चमत्कार नाही, हे घडलं कसं? अहो, मुलं जी आहेत ती चंचल असतात. ध्यान साधनेमुळे एकाग्रता आली, एकाग्रतेमुळे स्मरणशक्ती वाढली, स्मरणशक्तीमुळे गुणवत्ता वाढली. तुझं आहे, तुझं पाहिजे, काही वेगळंच राहिलं. म्हणून हा मोठा बदल आहे, परिवर्तन आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे. एवढंच नव्हे, शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आमच्याकडे बऱ्यापैकी शेतकरी मंडळी खूप आहे याच्यामध्ये सुद्धा आलेली, तर त्यांनी प्रयोग केले की बी बियाणं जे पेरणी करण्यापूर्वी आपल्या हातामधून येणारं जे काही व्हायब्रेशन आहे ध्यान साधनेतून, चैतन्य लहरी त्या बियाण्याला दिल्यानंतर त्याची पेरणी केली, 1.5 पटीचं उत्पन्न, निरोगी पीक येतं. असंख्य शेतकऱ्यांचा हा अनुभव आहे, खूप अनुभव. एवढंच नव्हे, आरोग्याच्या बाबतीत तर म्हणाल, पूर्ण तुमच्यामध्ये बदल होतो, पूर्ण बदल. लोकांनी अनुभवलेलं आहे, खूप अनुभवलेलं. एवढा बदल होतो दांडा की हे कसं काय, पूर्ण बदल. की आता महिला भगिनी जी आहेत यांनी सांगितलं, सगळ्या प्रकारचे उपवास चालू आहेत, सोमवारपासून काय शनिवारपर्यंत सगळे जे येतील, रविवार काय असतील ते सगळे उपवास चालू. हे सगळे उपवास करू नये असं नाही, परंतु जे करून त्याची माफक अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? हे भगवंता, हे प्रभू, आमचा संसार प्रपंच सुखाचा कर रे बाबा, आणि तुझा आशीर्वाद लाभू दे. तसं घडतं का? का होत नाही? त्याचं कारण काय? त्याचं कारण एकच आहे की आपण पाहतो की आम्ही अनेक अशा प्रकारची घरं पाहतो, कुटुंब पाहतो, ज्या घरामध्ये सगळ्या देवदेवतांचे फोटो लावलेले आहेत. भल्या पहाटे सकाळी गारपणाने स्नान करून अगरबत्ती घेऊन मंत्र पुटपुटणं चालू आहे. पहा, वर्षानुवर्ष त्या घरामधली परिस्थिती पहा. तो मुलगा आहे, तो आपल्या बापाला म्हणतो, काय कुठे तुमचा देव? काय आहे की नाही कृपा? कृपा काय होत नाही. त्या माणसामध्ये संभ्रम निर्माण होतो. काय ही परिस्थिती काय? मुलगा पदवीधर आहे, त्याला नोकरी नाही. मुलगी लग्नाची आहे, लग्न जमत नाही, लग्नाला पैसा नाही. बायको आजारी आहे, स्वतः कर्जबाजारी आहे. परमेश्वराची कृपा का नाही? मग त्या बापाला काहीतरी उत्तर द्यावं लागतं आणि ते उत्तर ते समजूतदारपणे देण्याचा प्रयत्न करा. बाबा रे, भोग आहे, भोगावे लागतात, प्रारब्ध आहे, वगैरे वगैरे. या गोष्टीवरती आमचा विश्वास नाही. कारण जर परमेश्वर आहे तर कृपा झाली पाहिजे. मग कृपा का होत नाही? त्याचं कारण असं, तो परमेश्वरही खरा आहे, भक्तही खरा आहे, पण परमेश्वर आणि भक्त याच्यामध्ये अंतर पडतं आहे. ते अंतर जोडण्याचं काम योग करतो, सहज योग करतो. योगक्षेम वहाम्यम. तोपर्यंत परमेश्वराची कृपा होणे नाही, त्याचा संबंध जोडला गेला पाहिजे, तोपर्यंत शक्यच नाही. हे लक्षात घ्या. तो आज तुमच्या जीवनामध्ये हा महत्वपूर्ण क्षण आलेला आहे, तो तुम्ही अनुभवणार. मोठी घटना. आरोग्याच्या बाबतीत विचार असं, या क्षणी आपण तिथं आलेला आहात, पाठदुखी, पोटदुखी, मानदुखी काही असेल तुम्हाला, शारीरिक व्याधी, याच्यानंतर बघा एकदम ठीक झालेलं असेल. कारण का? ती शक्ती जी आहे तो सगळं काही तुम्हाला बदलून टाकते. हे लक्षात घेण्याचं. म्हणून आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये ही घटना अत्यंत वेगळी घटना आहे. एवढंच नव्हे, आपण पाहतो परमेश्वराने आपल्या आतमध्ये एवढं मोठी रचना अशी बसवलेली आहे, पण त्याच्याकडे कधी आपलं लक्षच नाही. ती रचना काय आहे? या ठिकाणी, दोन्ही ठिकाणी, ज्याला ते ज्ञान आहे त्याला आतड्याचं समजत नाही, ज्याला आतड्याचं समजतं त्याला कातड्याचं कळत नाही, त्याला हाडाचं समजत नाही. म्हणजे स्पेशलायझेशन मर्यादित नाही. संपूर्ण देहाचं ज्ञान कुणाला आहे? फक्त योगशास्त्राला आहे. आणि ते काय आहे ते जरा समजून घ्या. या ठिकाणी जो काही मानवी आकृतीचा हा नकाशा आहे, त्या नकाशाकडे सगळ्यांनी लक्ष घाला. आता पहा,
पहिली मोठी गोष्ट आहे की परमेश्वराने आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारच्या नाड्या निर्माण केलेल्या आहेत. डाव्या बाजूला जी नाडी आहे या नाडीचं नाव आहे इडा नाडी किंवा चंद्र नाडी. ही नाडी काय काम करते पहा. याच्यातनं महाकालीची शक्ती वाहते आणि ही नाडी काय काम करते पहा. आपण इच्छा व्यक्त करतो म्हणून याला इच्छाशक्तीची नाडी असे म्हणतात. इच्छा, प्रत्येक क्षणी इच्छा. अगदी पाहिलं एखादं बंगला पाहिला, घर पाहिलं, असं आयुष्यात बांधावं बरं का. गाडी पाहिली अशी गाडी घ्यावी बरं का. महिला बघितली, साडी बघितली अशी साडी घ्यायची बरं का. दागिना बघितला असं घ्यायचं. झाली इच्छा. एकापासून दुसरी इच्छा, तिसरी इच्छा. इच्छा करू नये असं नाही, पण इतक्या इच्छा. अहो इच्छेची पूर्ती केवळ काहीतरी क्रिया करावी लागेल. इच्छा आणि क्रिया यांचं जेव्हा संतुलन होईल तेव्हा इच्छेची पूर्ती होईल. नुसते इच्छाच करत राहिले तर या नाडीवरची शक्ती वापरली जाते. हा महत्वाचा भाग. आणखी महत्वाची गोष्ट की भूतकाळाचा विचार. अगदी भूतकाळ काही अगदी 15 वर्षाची 20-50 वर्षाची गोष्ट लक्षात ठेवली. अगदी 50-100 वर्षापूर्वी 200 वर्षापूर्वी आमच्या आजोबांच्या पणजोबा श्रीमंत होते, जागीरदार होते. त्यांच्याकडे टणाने सोनं होतं. आपण काय करता, आम्ही छत्र्या दुरुस्त करतो. म्हणजे फक्त भूतकाळात जाणं म्हणजे ही भूतकाळाची बाजू आहे. अशा व्यक्तीला तमोगुणाचे सगळे विकार होतात. अशी व्यक्ती काय होते पाहते, त्याचं जीवन कसं असतं पहा. पूर्णपणे अगदी ज्याला म्हणून सायकोसोमॅटिक नावाचा आजार. मनोरुग्ण रस्त्याने जाताना बोटं मोजत जाणार, कुठेतरी कोपऱ्यात बसणार, कुणाशी बोलणार नाही, हलणार नाही, चालणार नाही. आपण म्हणतो सज्जन मनुष्य आहे, कुणाच्या आध्यात नाही, मध्यात नाही. आपण तो रोग आहे, आजार आहे. एकच बाजू वापरते. दुसरी गोष्ट, अशी व्यक्ती कशी असते. अहो संतुलन त्याचं तुटलेलं आहे. तो खातो तो एवढं खातो त्याची भूकच संपत नाही. तो झोपतो तो एवढा झोपतो त्याला दिवस नाही रात्र कमी पडते. अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व असतं. म्हणून हे आजार याच्यामुळे होतात हे लक्षात घेण्याचं. तमोगुण विकार सगळे होतात. तसंच उजव्या बाजूला एक नाडी आहे. उजव्या बाजूची नाडी आहे, या नाडीचं नाव आहे पिंगला नाडी किंवा सूर्य नाडी. याच्यातनं महासरस्वतीची शक्ती वाहते. ही नाडी काय काम करते का, म्हणजे सकाळी उठल्यापासून आपण विचार करतो. विचार करू नये असं नाही, विचार एवढे विचार. खाताना पिताना चालताना बोलताना विचारता सोय नाही एवढे विचार. त्यामुळे या नाडीवरची शक्ती वापरली जाते आणि शक्ती वापरली गेली की शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. कारण सूर्य नाडी आहे. पुन्हा प्लॅनिंग करू नये असं नाही. म्हणजे भविष्य विचार त्याला काय म्हणू आपण, भविष्याविषयी जास्त 2 वर्षांनी 4 वर्षांनी पैसे दामदुप्पट होईल, हे करू ते करू चाललं तरी सुद्धा या नाडीवरची शक्ती वापरली जाते. विचार किती करावेत कोणतेही शास्त्र सांगत नाही. दिवसाकाठी 99 विचार करायचे, 100 करायचे, 101 करायचे, काही नाही. विचारांना मर्यादा नाही, शरीराला मर्यादा आहे. मर्यादेच्या पलीकडे गेलात विकार सुरू होतील. आता पहा, तर या सगळ्या गोष्टीमुळे जे उष्णता या लिव्हरमध्ये साठते. लिव्हरमधली उष्णता बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आणि ती उष्णता जर समजा छातीमध्ये आली तर त्या व्यक्तीला दमा किंवा अस्थमा होतो. तीच उष्णता जेव्हा या ठिकाणी डोक्यामध्ये गेली तर त्या ठिकाणी ज्याला कायमची डोके देते. एक प्रकारे जरा म्हणून आपण तो गोळ्या जो खाईल मोठमोठ गोळ्या अशी अवस्था. कृपा करून आज आम्हाला आत्मसाक्षात्कार द्या. श्री माताजी कृपा करून आज आम्हाला सहजयोगी बनवा. आम्हाला जागृती द्या. हृदयापासून प्रार्थना करा आणि डोळे बंद करायचे आहेत. दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहेत. प्रसाद घेताना आपण ठेवतो तसे. कुठेही आपलं लक्ष आणि चित्त कुठेही देऊ नका. डोळे बंद. कसल्याही आवाजाला कोणी काही बोललं, कोणाशी बोला, स्वतःकडे पहा. ही वेळ अत्यंत महत्वाची आहे. दोन्ही हात मांडीवर आपण ठेवले आहेत. डोळे बंद आहेत. आपला उजवा हात जमिनीवरती पालथा ठेवायचा आहे. डावा हात कोपरात वाकून हाताची बोटं सरळ
पंजा स्वतःकडे, डोळे बंद. मनातल्या मनात प्रार्थना करायची आहे. हे पृथ्वी माते, हे आकाश तत्वा, कृपा करून आमच्या डाव्या व उजव्या बाजूकडील सर्व दोष, सर्व जडत्व, सर्व उष्णता, सर्व विकार कृपा करून शोषून घ्या, शोषून घ्या, शोषून घ्या. आपला उजवा हात हृदयावर ठेवायचा आहे. डोळे बंदच. मनातल्या मनात प्रार्थना करायची आहे. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी आत्मा आहे. मी आत्मा आहे. मी आत्मा आहे. मी आत्मा आहे. 12 वेळा म्हणायचं. आपण मोजताना चुकलं तरी चालेल, कमी किंवा अधिक. मी आत्मा आहे. मी आत्मा आहे. मी म्हणजे मन नव्हे, बुद्धी नव्हे, विचार नव्हे, अहंकार नव्हे. मी शुद्ध केवल आत्मा आहे. मी 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 आत्मा आहे. डोळे बंदच ठेवायचे आहेत. हृदयावरचा हात कपाळावरती ठेवायचा आहे. डोकं दुखताना आपण दाबून ठेवतो तसं मान किंचित खाली झुकवायची आहे. या ठिकाणी फक्त 2च वेळा मनातल्या मनात प्रार्थना करायची असते. श्री माताजी, माझा कोणावरही राग नाही. मी सर्वांना हृदयापासून क्षमा केलेली आहे. श्री माताजी, माझा कोणावरही राग नाही. मी सर्वांना हृदयापासून क्षमा केली आहे. आणि खरोखर ज्याच्याविषयी आपल्याला राग असेल त्याला क्षमा करून टाका. माताजी, आपल्या या महान विश्व कार्यात आमचे हातून काही चूक झाली असेल तर कृपा करून आम्हाला क्षमा करावी. मला क्षमा करावी. डोळे बंदच ठेवायचे. मान सरळ. तोच हात टाळूवरती ठेवायचा. हाताचा तळवा टाळूवरती बरोबर बसलेला असा हाताची बोटं सरळ, मान किंचित खाली झुकवलेली आणि जागच्या जागी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेनुरूप 7 वेळा सावकाशपणे फिरवायचा आहे हात टाळूवरून. टाळूची कातडी किंचित हल्ली पाहिजे. फिरवत असताना मनातल्या मनात प्रार्थना करायची आहे 7 वेळा. श्री माताजी, कृपा करून आमचे सहस्रार चक्र उघडावे. श्री माताजी, कृपा करून आम्हाला आत्मसाक्षात्कार द्यावा. श्री माताजी, कृपा करून आम्हाला आत्मबोध द्यावा. हात फिरवत राहायचा. प्रार्थना म्हणत घाई करायचं. शांत
श्री माताजी कृपा करून आमच्यातली श्री कुंडलिनी शक्ती जागृत करावी. श्री माताजी कृपा करून आम्हाला सहज योगी बनवा. श्री माताजी कृपा करून आम्हाला परम चैतन्याची जाणीव द्यावी, अनुभूती द्यावी, प्रतीती द्यावी. डोळे बंद, हात जागच्याजागी दाबून ठेवा. टाळू पासून अलगद उचलायचा हात 2 इंच, 4 इंच, 10 इंच टाळू पासून लांब, टाळूच्या जवळ, टाळू पासून लांब, टाळूच्या जवळ. सूक्ष्म जाणीव आहे. थंडगार हवेची मंद झोप आपल्या हाताच्या तळव्याला स्पर्श करते. टाळूच्या जवळ, टाळूच्या अवतीभोवती आघांतरी आघांतरी सूक्ष्म जाणीव, सूक्ष्म जाणीव. टाळू पासून लांब, जवळ. काहींना गरम वास सुद्धा जाणवेल तरी प्रकृती धर्मात असतात. टाळू पासून लांब, जवळ, लांब, जवळ. डोळे बंद, हात मांडीवरती अवघवतात असतात. उजव्या हाताच्या तळव्याला जी जाणीव झाली तशी जाणीव डाव्या हाताच्या तळव्याला होते किंवा नाही याचा अनुभव किंवा अनुभूती आपण घ्यायची आहे. डोळे बंद. डाव्या हाताचा तळवा टाळूवरती आधांतरी ठेवा. डोळे बंद. टाळूपासून लांब, टाळूच्या जवळ, लांब, जवळ. टाळूच्या अवतीभोवती आधांतरी सूक्ष्म जाणीव. थंडगार हवेची मंद झोप. टाळूपासून लांब, जवळ, लांब, जवळ. डोळे बंद. दोन्ही हात मांडीवर अगोदर होते तसेच प्रसाद घेताना आपण ठेवले होते. डोळे बंद. आपल्या दोन्ही हातांच्या बोटांमधून आपल्याला जाणीव होते आहे थंडगार अशा प्रकारच्या चैतन्य लहरीची व्हायब्रेशन. इंग्रजीमध्ये व्हायब्रेशनची जाणीव, मुंग्या आल्यासारखी जाणीव होणे. आपण इलेक्ट्रिक स्पार्क असा बाहेर पडतो बोटांमधून, अशी सूक्ष्म जाणीव. त्याच क्षणी आपल्या डोक्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा तणाव, टेन्शन सगळं निघून गेलेलं आहे. आपलं चित्त स्थिर झालेलं आहे, एकाग्रता आलेली आहे. आपले विचार थांबलेले आहेत. आपल्या आतमध्ये शांतता स्थिरावते आहे. शांततेत आनंद मिळतो आहे. हा जो आनंद आहे हा ब्रह्मानंद आहे, परमानंद आहे, निरानंद आहे, आत्मानंद आहे. साधू संतांनी अनुभवलेला, ऋषी मुनींनी अनुभवलेला. आत्मा, जीव आणि शिव पूर्णपणे एकरूप योग घटित झालेला आहे. आपल्या मनात एक शंका किंवा अशा प्रकारचा एक कल्पना आहे की काय असं वाटत असेल तर आपण परमेश्वराला प्रार्थना करायची आहे 3 वेळा जाहीर. त्यासाठी आपल्या दोन्ही हातांचे तळवे आकाशाकडे करायचे आहे. तोंडही आकाशाकडे, डोळे बंद. श्री माताजी ही परमेश्वराची प्रेम शक्ती आहे काय? श्री माताजी
ही परमेश्वराची प्रेम शक्ती आहे काय? श्री माताजी आम्हाला होणारी जाणीव हा आत्मबोध आहे काय? दोन्ही हात मांडीवर, मान सरळ, डोळे बंद. अगोदरच्या पेक्षा जास्त प्रमाणात आपल्या दोन्ही हातांच्या बोटांमधून आपल्याला जाणीव होते आहे चैतन्य लहरींची, व्हायब्रेशनची जाणीव, मुंग्यासारखी जाणीव. त्याच क्षणी आपल्या डोक्यामध्ये सुद्धा पूर्णपणे चित्त स्थिर झालेला आहे. काळूमध्ये एकाग्रता आलेली आहे आणि निर्विचार आलेली आहे. पूर्णपणे विचार थांबलेले आहे आणि आपल्या आतमध्ये शांतता स्थिरावलेली आहे. शांततेत आनंद मिळतो आहे. आज तो ब्रह्मानंद, परमानंद, निरानंद, आत्मानंद. संत तुकाराम महाराज म्हणायचे, आनंदाची डोली आनंद तरंग. आणि असा आनंद सदैव मिळावा म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणाले, सदा सर्वदा योग तुझा घडावा. पूर्णपणे या क्षणी आपण आजूबाजूला पसरलेलं निर्गुण निराकार परब्रह्म जे आहे त्याच्याशी एकाग्रता प्राप्त केलेली आहे. आत्मा आणि परमात्मा, जीव आणि जीव योग घटित झालेला आहे. कुठलाही मंत्र नाही, तंत्र नाही, जप नाही, जाप्य नाही, उपवास नाही, तपास नाही, नवस नाही, सायस नाही, कोणतीही अंधश्रद्धा नाही, कोणतीही जात पात धर्म पंथ काहीही नाही. इथं नातं आहे फक्त आपल्याचं परमात्म्याचं, जीवाचं शिवाची. सहज योग साधना श्री माताजींच्या अगाध कृपेचा हा मंगल वर्षाव आहे. हा मंगल वर्षाव आपण स्वीकारत आहात. भाग्यवान जीव आहात आपण या भूमीवरील. या क्षणापासून आपण परमेश्वराच्या साम्राज्यातले नागरिक झालो आहोत. या क्षणापासून परमेश्वराच्या आशीर्वादात पात्र झालेलो आहोत. भाग्यवान जीव आहात आपण. आज या क्षणी आपल्या जीवनामध्ये फार मोठी घटना घडलेली आहे. परमेश्वराचा आशीर्वाद सदैव लाभेल. आपलं जीवन अत्यंत परमेश्वराच्या आशीर्वादात प्रत्येक क्षणी आरोग्य संपन्न, वैभव संपन्न, लक्ष्मी कृपेचं आणि प्रपंचामध्ये सुद्धा अत्यंत संतोष आणि समाधानकारक असेल, सुरक्षित असेल. भाग्यवान आपण. दररोज असंच आपण आपापल्या घरी सकाळी आणि संध्याकाळी 15 ते 20 मिनिट ध्यान करायचं आहे.
शांतपणे डोळे उघडा आणि नमस्कार करा. जय श्री माताजी.